मातंग समाजाच्या सर्वच प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिष्टमंडळाला बोलताना सांगितले। लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 16 नोव्हेंबर पासून पुणे ते नागपूर आरक्षण क्रांतिपायी पदयात्रेचे आयोजन केले होते। सदर पदयात्रा 27 दिवसाचा पायी प्रवास करून व 1260 किलोमीटरचे अंतर पायी चालत दिनांक 13 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर प्रचंड महामोर्चाने पदयात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी भाऊ गायकवाड, कोर कमिटी मुंबई प्रदेशाध्यक्ष बाळूभाऊ जाधव, डॉक्टर मारुती भाऊ क्षीरसागर, सुदेश भाऊ शिंदे, अमोल भाऊ कांबळे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची नागपूर विधान भवन येथे भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मातंग समाजाच्या सर्व मागण्या मंजूर करण्याची कार्यवाही सुरू केलेली असून लवकरच मातंग समाजाच्या मागण्या मंजूर केल्या जातील असे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले। सदर आरक्षण क्रांती महामोर्चाला विविध मतदारसंघातील डझनभर आमदार तसेच मंत्री महोदय, विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, समाज बांधव तसेच महाराष्ट्रासह देशभरातील मातंग समाजासह देशभरातील उपेक्षित वंचित जात समूहांच्या बांधवांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती।